9च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्ताराने। येत्या दशकासाठी संरचनात्मक अधिक सुधारणा, सखोल नवोन्मेष आणि सुलभ प्रशासन हे 3 प्राधान्यक्रम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। आपल्या सरकारनं रिफॉर्म एक्सप्रेसमुळे सामान्य जनांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्याचं ते म्हणाले। विकसित राष्ट्र बनण्याची भारताची आस यावर्षीच्या अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित होत असल्याचं त्यांनी सांगितलं। राजकीय स्थैर्यामुळे गुंतवणूकदारांचा भारतावरचा विश्वास पुनर्स्थापित झाल्याचं त्यांनी व्यापार करारासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। बळकट उत्पादन सेवा आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगामुळे व्यापार करारासंदर्भात वरचढ बाजूने भारताला वाटाघाटी शक्य झाल्याचं ते म्हणाले। वस्त्रोद्योग, चर्म, रसायन, हस्तकला, रत्न यासारख्या क्षेत्रांमध्ये आपल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना विस्तारित बाजारपेठेत प्रवेश शक्य व्हावा या दृष्टीने मुक्त व्यापार कराराची आखणी करण्यात आल्याचं पंतप्रधान म्हणाले। यूपीए काळातल्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर टीका करत त्यामुळे कराराच्या वाटाघाटी करताना भारताची बाजू वरचढ ठरत नव्हती असंही ते म्हणाले। खाजगी क्षेत्राने संशोधन आणि विकास पुरवठा साखळी, गुणवत्ता यामध्ये अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी केलं। वास्तव परिस्थितीमध्ये जागतिक पटलावर वाढती महत्त्वाची भूमिका बजावणारा देश या दृष्टिकोनातून संरक्षण क्षेत्राचं आधुनिकीकरण करणं हे भारताचं कर्तव्य आहे यावर त्यांनी भर दिला। मागील दशकभरात राबवलेल्या संरक्षण सुधारणांची प्रचिती ऑपरेशन सिंदूर दरम्यान आली असं सांगून भारतानं सदैव भक्कम आणि सज्ज राहिलं पाहिजे असंही ते म्हणाले। सैनिकांच्या कल्याणाप्रती सरकार संवेदनशील असल्याचंही ते म्हणाले। विकसित भारत घडवण्यात महिला महत्त्वाची भूमिका बजावतील असं सांगून या संदर्भात सरकारच्या उपक्रमांमुळे महिला सबलीकरणाला मोठा हातभार लागणार आहे। भारतात एआय परिसंस्था मजबूत होत आहे। कॉम्प्युटिंग पॉवर आणि डेटा सेंटर इन्फ्रा कॅपॅसिटी यांचा विस्तार करत भारतानं जोमदार एआय परिसंस्थेचा पाया घातल्याचं त्यांनी नमूद केलं। डेटा सेंटर्स देशातल्या युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करतील असा विश्वास व्यक्त करून त्यांनी जगभरातल्या डेटा सेंटरना भारतात येण्यासाठी आमंत्रित केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत